अगं तू गावाला जाणार होतीस ना, काय झालं? अहो नाही, खरं ऋषी सर म्हणलं आता थोडेच दिवसात इंटर कॉलेजेट वादविवाद स्पर्धा आहे की नाही, मग त्याची तयारी करायला पाहिजे. मग म्हणलं की थोड्या दिवसांना एक्झाम झाली का मग जा. बर बर. आजोबा, आता बरं वाटतंय ना? देवाचीच कृपा झाली म्हणायची. जास्त काही लागलं नाही आजोबासनी. तुझी कृपा म्हणायला हवं ग. तू अगदी ऐन वेळेला गेलीस आणि सावरलंस त्यांना, खरंच. आजी, अनिकाचं लगीन ठरलंय का? काय? अनिकाचं लग्न? छे ग, कोण म्हणलं तुला हे? मग अनिका मला असं का बोलली? उगा मला चिडवायला बोलली असेल. येडच आहे ते. काय ग कमळी, असं काहीच नाहीये. कोण म्हणलं कोण तुला हे? आओ नाही नाही नाही, माझ्याच ऐकण्यात काहीतरी घोळ झाला असेल. ते राहू द्या. आजोबा चला, आज मस्त तुमच्या पायाची मालिश करून देतो की नाही, चालतंय का? हो चालतंय की, पण जरा आधी बस, कॉफी घे, मग कर मालिश. हा ये. काय तमाशा चालवलाय हा? ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यानंतर तू स्वतःहून ऋषीचं लग्न अनिकाशी करून द्यायला तयार होशील. मॅडम घ्या, सूप घ्या. नाही नको मला. अहो कशापायी नाही म्हणताय मॅडम, घ्या की, सूप गरमागरम आहे. हे पिऊन बरं वाटेल तुम्हाला. घ्या. नको आहे साधनाताई मला, खरंच. ठेवून द्या. मॅडम जरा बोलायचं होतं तुमच्याशी, बोलू का? मला माहिती आहे का तुम्ही तुमच्या लेकरांचा विचार करताय. खरं सांगू तर एक मिनिट, साधनाताई, मगाशी त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा का? तेव्हा मी माझ्या खोलीत होतो. काय झालं, माझी ना जरा तब्येत बरी नव्हती, म्हणून मी जरा खोलीत आराम करत होतो. त्यासने चहा पाणी देता आलं नाही, सारी बरं का. नाही नाही, काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मला माझ्या प्राजूचं खूप टेन्शन आलंय हो. काळजी वाटते मला खूप. नाही खरंय मॅडम, टेन्शन असणारच. एखादी आई चिंतेत तेव्हाच असते जेव्हा तिचं लेकरू कोणत्या तरी संकटात असते. आपलं लेकरू पडलं, चुकलं, धडपडलं तरी एक आई म्हणून आपणच त्यास सांभाळायचं असते. आता मी तुम्हाला काय सांगणार, पण आईची काळजी असतेच हो तशी. आईची मायाच तशी असते. किती बी मोठं संकट आलं ना तरी बी ती आपल्या लेकरासने त्यातनं बाहेर काढतेच. निसर्गानंच आईच्या मायेला तशी हिंमत आणि ताकद दिली. अहो एखादी चिमणी बघा, आपल्या पिलाचा जीव वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवावर खेळून जाते. आपण तर माणसं आहोत, आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी समद्या जगाशी लढून जातोय आपण, वय का नाही? खरंय तुमचं साधनाताई. एक आई आपल्या मुलांसाठी कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकते आणि वेळ पडली ना तर कुठलाही निर्णय घेऊ शकते. फक्त कसं आहे ना साधनाताई, आपण घेतलेला निर्णय
चुकीचं आहे का बरोबर आहे हे नाही कळत हो. मला काय वाटतं माहितीये का मॅडम, आपल्या लेकरासाठी घेतलेला निर्णय मग तो किती बी कठीण असतो तो योग्यच असतोय, कारण त्यात आपल्या लेकराचं भलं सामावलेलं असतंय. ही म्हणते ते खरं आहे. आता खरंच मला जरा शांत डोक्याने विचार करावा लागणार आहे. साधनाताई, मी घेईन सूप, या तुम्ही. बर. कमळे, काय झालं ग? काय नाही. डोळ्यातलं पाणी लपवता येत आहे ग, पण खरं तोंडावर जी उदासी आहे ती कशी लपवशील? मला काय कळलं नव्हे. तुला सरू काकीना आबासनी भेटायची किती आस लागली आहे ती, पण काय करायचं ग, ती स्पर्धा बी मधीच आली आहे नव. आया तुमची लय आठवण येत्या. मला माफ करा, माझी स्पर्धा आली की नाही म्हणून मी येऊ शकत नाही. पण माझी स्पर्धा झाल्यावर मी लगेच येणार तुम्हाला भेटायला, नक्की. आईच्या हातचं जेवण, तिच्या हातचा मार, मग आबांनी नाटक करून मला वाचवलेलं सगळं आठवतं बघ सारखं. कमळे, अगं गावाकडे जायला मिळालं नाही म्हणून अशी उदास नको राहू ग. आम्ही आहे की तुझ्याजवळ. तुम्ही हाय म्हणून तर मी हाय, नाहीतर मुंबईत काय झालं असतं माझं. स्पर्धा झाली की नाही मी जाणार गावाला आयाना आबासने भेटायला, एकदम फास्टात. बंड्या नेशील ना मला गावाकडं? होय, नेणार की नेणार. आता तेव्हा हिला आबांबद्दल कळेल तेव्हा काय करेल ही? नाही, कमळीला अंधारात ठेवून लई मोठी चूक केल्या. साहेबा, काय इन्फॉर्मेशन मिळाली? त्या चरणची सगळी कुंडली काढली मॅडम मी. तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. तो अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकत होता. अनिका आहे ना, अनिका, तिचा मित्र आहे तो. ते मध्ये ड्रग्सचं प्रकरण वगैरे झालं ना, त्यानंतर कॉलेजने त्याला काढून टाकले आणि आता कुठल्याही कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळत नाहीये. दिवसभर गाडीवरून फिरणे याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा उद्योग नाहीये. चरण हा अनिकाचा मित्र? मग तो हे सगळं त्या अनिकासाठी करतोय की काय? याबद्दल अनिकाला काही माहिती असेल?